दिनाच्या निमित्ताने एक महा चळवळ सुरू झालेली आहे सर पाहिला होता आणि हा पर्यावरण व्हर्सेस विकृती यांचा संघर्ष आहे. त्याच्यामध्ये निरंजन टकले, सयाजी शिंदे यांनी जी आघाडी घेतलेली आहे, जी भूमिका मांडलेली आहे, ती महाराष्ट्रातल्या सगळ्या जनसामान्यांना भावणारी अशी आहे. आणि हे जे मत आहे त्यांचं, हे महाराष्ट्राची जी आपली मूळ संस्कृती आहे, ही चक्रधरांपासून, ज्ञानेश्वरांपासून, संत मेळ्यापासून नामदेवांपर्यंत ते गाडगेबाबांपर्यंत, ते अलीकडं नरेंद्र दाभोळकर वगैरे, ही सगळी जी सुधारकांची परंपरा आहे त्यापर्यंत भिडणारी अशी आहे. आणि याच्यामध्ये पर्यावरणाला, झाडांना एक अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं स्थान. जगातले महाकवी तुकोबा ज्यावेळेला म्हणतात की आकाशमंडप पृथ्वी आसनं, त्यामध्येच याचं जे भव्य आणि दिव्यत्व आहे ते आपल्या लक्षात येतं. ही जी सगळी चळवळ सुरू झालेली आहे, या चळवळीमध्ये महाराष्ट्रातले जे कलावंत आहेत, चित्रकार आहेत, कवी आहेत, त्यांनी सुद्धा सहभागी व्हावं, या ठिकाणी व्यक्त व्हावं. आणि शासनाने जो वृक्षतोडीचा निर्णय घेतलेला आहे त्याला विरोध करावा, रस्त्यावर यावं, या भूमिकेतून आम्ही इथे आलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये शाहीर अमर सिंग सारख्या एका शाहिराचं फार मोठं योगदान होतं. त्याच पद्धतीनं एकूणच या महाराष्ट्र प्रदेशामध्ये संतांपासून ते कवींपर्यंत आधुनिक काळामध्ये एक फार मोलाचं योगदान राहत आलेलं आहे. म्हणून कलावंतांनी सामाजिक परिवर्तनाशी आपला अनुबंध जोडला पाहिजे, त्यापासून दूर राहता कामा नये, या पाठीमागची एक भूमिका आहे. परंतु त्यासोबत एक व्यापक भूमिका आमची अशी आहे की फक्त हा लढा तपोवनापुरता मर्यादित होऊन थांबणार नाही, चालणार नाही. याच्या पुढे आपल्याला जावं लागेल. आपल्याला माहिती आहे की नॅशनल हायवेचे कामं चालू असताना हजारो लाखो दीर्घायुषी झाडं तोडल्या गेलेली आहेत. वडाची झाडं, पिंपळाची झाडं, कडुलिंबाची झाडं, की जो खरं म्हणजे भूमीचा आणि या समाजाचा श्वास आहे, या झाडांच्या संदर्भात सुद्धा आपल्याला भूमिका घेणं भाग आहे. म्हणून इथे जे आमचे सगळे कवी जमलेले आहेत, कलावंत जमलेले आहेत, ते केवळ एवढ्या या निदर्शनापुरतं आम्ही बघणार नाही, तर महाराष्ट्रभर नॅशनल हायवेवरती जी झाडं तोडल्या गेलेली आहेत त्याच्याबद्दल सुद्धा भूमिका घ्यावी लागणार आहे. म्हणजे टोल नाके चालू आहेत परंतु झाडं लावलेली नाही आहेत. आणि झाडं लावली जातात ती कुठली आहेत? 10-10, 15-15 फूट उंच आणून ती झाडं लावली जातात. त्या झाडांचा उपयोग नसतो, त्यांची मुळं सगळी गुंडाळलेली असतात आणि ती झाडं लवकरच मरून जातात. त्यामुळं झाडांची बियाणे लावा किंवा छोटी झाडं लावा आणि ती वाढवा, तरच ती झाडं टिकू शकतात. त्याच पद्धतीनं काही मोठ्या शहरांमध्ये रुंदीकरणामध्ये फार मोठी झाडं कापली जातात. त्या ठिकाणी सुद्धा वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात होत नाही. अनेक महानगरांमध्ये जे ओपन स्पेसेस सोसायट्यांचे, गृहनिर्माण संस्थांचे, हे अनेक लोकांनी बळकावलेले आहेत, त्याबद्दल सुद्धा बोललं पाहिजे. म्हणून ही चळवळ, टकले सरांना माझी एक विनंती आहे की ही चळवळ फक्त या तपोवनापुरती मर्यादित नका ठेवू. माझी विनंती आहे हात जोडून त्यांना, महाराष्ट्राच्या वतीने, सगळ्या कवी कलावंतांच्या वतीने, ही चळवळ फक्त तपोवनापुरती नाही आहे, पूर्ण महाराष्ट्रापुरती आणि भारताला व्यापणारी अशा स्वरूपाची चळवळ झाली पाहिजे. नॅशनल हायवेमध्ये 100-100, 150 वर्षाची झाडं तोडल्या गेलेली आहेत, ज्यांच्यावरती पक्ष्यांचा किलबिलाट होता, एक वस्ती, एक समूहजीवन त्या ठिकाणी होतं, ते सगळं नष्ट करण्यात आलेलं आहे. आणि गावांची ओळख या सगळ्या वृक्षतोडीमुळे मिटवण्यात गेलेली. म्हणून माझं त्यांना एक विनंती असेल सगळ्या कलावंतांच्या वतीने की त्यांनी याबद्दल सुद्धा मोहीम हाती घ्यावी. आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांना सोबत द्यावी. याच्यासाठी माझ्यासारखे कवी नांदेडवरनं या ठिकाणी येतो, मंगेश काळे जळगाववरनं येतो, बुलढाण्यावरनं काही कवी आलेले आहेत, पुण्यावरनं कवी आले, मुंबईवरनं कवी आले, असे अनेक कवी या ठिकाणी केवळ त्यांना आणि सयाजी शिंदेला साथ देण्यासाठी आणि त्यांच्या आवाजात आवाज मिळवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. म्हणून हे आंदोलन न ठरता ती चळवळ ठरावी. आंदोलन हे तात्कालिक असतं, चळवळ ही दीर्घकालीन असते. आणि ही भूमिका समजून घेणाऱ्या या नाशिककरांना माझे दंडवत. ही निरंजन सारख्या एका खऱ्या अर्थाने जनतेचा आवाज बनलेल्या माणसाच्या सुरात मिसळून
नाशिककर या ठिकाणी येत आहेत. सगळा महाराष्ट्र एक या ठिकाणी एकवटतोय म्हणून ही चळवळ एवढ्यापुरती मर्यादित ठेवू नये. हा महाराष्ट्र तुकोबांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे की ज्या छत्रपतींनी आम्हाला सांगितलं होतं रयतेने बहुत काळ जतन करून ही झाडे वाढविली, ती तोडिल्यावर त्यांच्या दुःखास पारावर तो काय बलात्कार सर्वथैव न करावा. पण इथे आता जनतेवरती आणि सामान्यांच्या प्रश्नांवरती बलात्कार करणाऱ्यांची एक संस्कृती निर्माण झाली आहे. त्याला संस्कृती म्हणता येणार नाही, ती विकृती आहे. आणि मग जिथे कुणी या मूलभूत प्रश्नांबद्दल बोलायला लागतं तिथेच लगेच धर्माचा मुद्दा पुढे उभा केला जातो. धर्म म्हणजे काय, शेवटी काय असतो. काल परवा मुख्यमंत्री म्हणाले ही जी सगळी माणसं आहेत ही धर्माच्या विरोधात बोलत आहेत. मी त्यांना प्रश्न विचारलेला आहे, धर्माची तुमची परिभाषा स्पष्ट करा. आमची परिभाषा सहिष्णुता, सहजीवन, एकमेकांचा आदर करणं, पर्यावरण आणि पर्यावरणाचा भाग होणं ही आमची धर्माची व्याख्या आहे. आमची धर्माची व्याख्या ही कुठल्या रंगातली नाही. तर खरं पाहता धर्म हा खाजगी बाब आहे संविधानाप्रमाणे, परंतु आज जे आहे हे राजकीय लोक धर्मकारण करत आहे. धर्माचं राजकारण करणाऱ्याला आमचा विरोध आहे आणि तीच भूमिका टकले सरांची आहे. मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो. धन्यवाद.